नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 11:30 वाजले, दुपार होत आली. तर आज आपल्याला सुरू कारण मी आज ना सकाळी 8ला 10 वाजता लॉगिन केलं आहे. मला तेव्हाच 5 मिनिटं कमी असतील, म्हणजे 8ला 5 कमी असताना मला ऑर्डर पडली. इंदिरानगरहून पिकअप करायची होती, नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला द्यायची होती. तर ती घेऊन आलो. तसं मी लॉगिनच आलो. तर आता ऑफलाईन केलं आहे, म्हणजे 11 वाजता. आता जातो घरी आंघोळ करायची. अजून आंघोळ केलेली नाही मी सकाळपासून. आता आंघोळ करायची आणि शिवमला पुन्हा दवाखान्यात म्हणतो. शिवम आता आजारी पडला आहे, त्याला दवाखान्यात घेऊन जातो. तर ते 2 दिवसापूर्वी नेलं होतं, पण त्याचं पोट काय राहिलं नाही. पुन्हा न्यायचं त्याला, तर घेऊन जातो. तर इथे झेप्टोवर ऑर्डर केली. ती झेप्टोची ऑर्डरची वाट बघतो, आली की घेऊन येतो घरी. तर बघा इथे थांबलो आहे मी लॉन्सजवळ आणि ऑर्डर येईल तिकडून. तर मित्रांनो, आता घरी आलो आहे. आंघोळ बिंघोळ झाली, जेवण पण झाले. आता बनवायची लस्सी. तर लस्सीसाठी मी दही आणलं आहे आणि बर्फ पण बनवायला टाकला आहे. तर आता लस्सी बनवतो. तर कशी बनवायची ते पण माहीत नाही, आता पण बघू, बनवून ट्राय करून बघतो पहिल्यांदी. हाय शिवम. तर शिवमला दवाखान्यात नेत होतं, पण शिवम आता ताप नाही. तर बघू आता नंतर. हाय अन्वी. हाय. तर लस्सी बनवण्यासाठी मी दही घेतलं आहे. इकडे दही आहे. तर मित्रांनो, 1 किलो दही आणलं आहे मी. तर इथं दही घेतलं काढून अमूल लस्सीचं. आणि काय लागतं अजून काय माहिती. तर हे बर्फ बनवला आहे मी फ्रीजमध्ये. तर फ्रीजमध्ये आता एवढा बर्फ बनवला आहे. त्याला कापून घेतो आणि बारीक करतो. मग याच्यात बर्फ तयार केला आहे मी. मग मस्त आहे का. त्याच्यापासून बनवायची लस्सी. आणि आपल्याला इथून एक पातेला घ्यायचं आहे. त्याला पातेला घेऊ इथून. चला इकडे. बहुत कडक हो गया है ना. तर आम्ही इथं बर्फ घेतलाय आणि इकडे दही कापून घेतोय आता. हां, जरा असं दे ना व्यवस्थित. बोट नको लावू, इकडं दिसतंय का मी माझ्याकडं कर इकडं. ठीक आहे. तर मित्रांनो, दही कापतोय. उभं राहून काढ. ठीक है. तो यहाँ मैं काट लेता हूँ. ऐसा मैं अभी काट लेता हूँ. अभी इसमें दही डालता हूँ. हाथ मत डाल. ये दही डालता है. अभी इसमें थोड़ा सा दही डाल देता हूँ. मैंने यहाँ पे आधा लीटर दही डाल दिया है इसमें. कितना डाल दिया है मैंने? आधा लीटर. तो मैंने यहाँ पे आधा लीटर दही डाल दिया है. अभी मैं इधर रखता हूँ. अभी मैं रवी लाता हूँ थोड़ा. एक साखर टाकतो. इसमें शक्कर डाल लेता हूँ. तोडणं येत पप्पाचं. काय तोडणं येत. काढणं शेती. अरे ते जे आलं पाहिजे ते आलं पाहिजे. तो 2 चम्मच शक्कर डाली अभी मैं, और 3 चम्मच डाल लेता हूँ, और एक 4 चम्मच डाल लेता हूँ. दीदीने काय शेती डालता हूँ. अरे दही आलं पाहिजे. दाणेदार बनतो यात. पप्पे हे छोटं कापड. आणि इकडे तुम्हाला काही येत नाही, तुम्हाला काही सांगू नाही, तुम्हाला काही बोल. थांबा, साडण भराशीन वापर. तर इथं घेतलंय रवी. आता हलवायचं आहे आपल्याला. मस्त मिक्सर करायचं आहे. साखर आणि बर्फ टाकलाय. तर व्यवस्थित चालू आहे इकडे. मला येतो. थांब, मी करतो आता व्यवस्थित. हा ना, मी करतो, थांबा. तर इथं लस्सी म्हणे अगोदरच दोघं चाटून पुसून आणून राहिले इकडे. आणि इकडे आता झाले हलवून. आता कपात देतो वाढून.
तर लस्सी बनवले. आता आणले इथे काजू, तर काजू लस्सी याच्यामध्ये टूटी फुटी टाकले, तर टूटी फुटी पूर्ण डुबले. और नाही खाणे का टूटी फुटी, ज़्यादा नाही खाणे का. तर आता काजू टाकतो 2-2 प्रत्येकाला. आणि इथं झाली स्पेशल काजू लस्सी बनवून, तर घरच्या घरी होममेड. खूप मेहनत लागली बनवायला. आता देतो सगळं काजू बिजू टाकतो, मस्त पितो. तर मित्रांनो लस्सी खातो, सगळ्यांना घाई झाली, सगळे तुटून पडले जेवायला ते लस्सी खायला. तर पहिल्यांदाच घरी बनवली, कशी झाली काय माहिती. तर बघतो मी टेस्ट करून, अजून टेस्ट काय केली नाही. तर शिवम आणि मी ते खाऊ राहिले, आता केव्हाची पिऊ राहिले. तर बघू शकता शिवम लस्सी खातोय. तर शिवम आणि कशी लस्सी खाऊ राहिले बघा. तर इथं एक एक्स्ट्रा आहे, तर 4 जणांना 4 वाटे बरोबर झाली, अर्धी लिटर. आणि इकडे चालू आहे कार्टून बघते आणि लस्सी खातो. सांडू नको बाळा, व्यवस्थित खाय. तर मी खातो पहिल्यांदा काजू लस्सी घरच्या घरी. तर लस्सीने एकदम छान झाली होती, पण मी बॉटलमध्ये बर्फ बनवला. तर बॉटलमध्ये बनवायची काहीच गरज नव्हती. तर आपल्याकडे ते फ्रीजमध्ये असतात आपल्याला, ते काय म्हणते त्याला, बर्फ बनवण्यासाठी साचे, त्याच्यात क्यूब्स बनवले असते तरी झालं असतं. त्याच्यात पण व्यवस्थित होतं, कारण ते क्यूब्स घेतले तरी आपल्याला लस्सी बांधल्या जाते, काही हरकत नाही. आपल्याला बॉटलमध्ये करायची काही गरज नाही. तर मला वाटलं जास्त बर्फ लागेल, त्याच्यामुळे मी केलं होतं, पण काही हरकत नव्हती. तर व्यवस्थित झाली लस्सी. तर पुढच्या वेळेस नक्की परत बनवीन मी आणि पेन. तर मस्त छानपैकी. बाहेर 50 रुपये घेतात काजू लस्सीचे एका ग्लासचे. तर इथं आपल्याला 80 रुपयाचं दही आणलं होतं फक्त, आणि 4 चमचे साखर टाकली. 4 चमचे साखरमध्येच खूप प्रमाणात मस्त आणि टेस्टी लस्सी झाली. थोडी इलायची पावडर टाकली असतं, इलायचा पण स्वाद आला असता, पण मी इलायची नाही टाकता सिंपल पद्धतीने बनवली, पण खूप मस्त झाली. आणि त्याच्यामध्ये थोडेसे हे टाकले होते मी, काय म्हणते त्याला, टूटी फुटी. तर टूटी फुटी पण मस्त लागले, पण मी कमीच टाकले थोड्या वेळ. स्ट्रॉबेरी जरी आईस्क्रीम आणली ना बाजारातून आणि लस्सीमध्ये मिक्स केली ना, तर एकदम उत्कृष्ट आणि चमच्याने खायला एकदम बेस्ट लागते. तर स्ट्रॉबेरी पुढच्या वेळेस ना स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम घेऊन येतो, कप म्हणजे आईस्क्रीमचे कप असतात ना स्ट्रॉबेरीचे, ते घेऊन येतो. मस्त त्याच्यात टाकायचे 1-2 चमचे आणि मस्त मिक्स करायचे आणि मस्त प्यायची, खूप छान लागते. शिवम मानवीने थोडेच पिले, दोघांचे अर्धे बाकी, एक तिथं बाकी. तर माझी पूर्ण पिऊन झाली. वाजले 1, चालू कार्टून काय. तर मित्रांनो आता बराचसा टाईम वाया गेला आहे. आता मी 3 नाही तर 4ला लॉग इन करतो, कारण मला अजून 20 ऑर्डर मग कंप्लीट करायचे आहे. 20 ऑर्डर कंप्लीट झाल्यावर 300 भेटणार, कारण 12 ते 3 मधला जो टायमिंग येतो, आता मला लंच स्नॅक डिनरच्या ऑफरसाठी नाही आहे, कारण तो टायमिंग निघून गेला आहे माझा. तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.